हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। कशा आहात सगळे? मस्तच असाल अशी अपेक्षा करते। स्टार्टिंगला तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओमध्ये नक्की काय असणार आहे आणि थंबनेल बघून सुद्धा। तर मी आज भाऊबीज केली होती। तर असं मंगळवार शुक्रवार असं नॉनव्हेजचा बेत करण्यासाठी मंगळवार शुक्रवार असं आम्ही जेव्हा नॉनव्हेज खातो ना त्या दिवशीच त्याचा मी दिवस धरते। भाऊबीजच्या दिवशी भाऊबीज आमच्या इकडे करत नाहीत शक्यतो, कारण कोणी कोणी माहेरी गेलेलं असतं, परत म्हणजे कोणाकोणाला दुसरीकडे सुद्धा फिरायला वगैरे जायचं असतं। माहेरी गेल्यावर सुद्धा भाऊ वगैरे घरी नसतात, कामाच्या निमित्ताने ते बाहेर वगैरे जातात, म्हणून काही जण करत नाहीत। तर मी इकडे माझ्या घरी आल्यावरती भाऊबीज केलेली आहे। तर त्यासाठी आता मी पूर्ण घरात दिवाळी म्हणजे घर सजवते। तर स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच असेल तिथं फुलं वगैरे ठेवून ते ठेवलं होतं। आणि हे दोन मी मागवले होते, 200 रुपयाला ही जोडी होती। खूप छान हे दिव्यांचे सेट आहेत, खूप छान दिसतात। मी दिवाळीमध्ये सुद्धा हे लावले होते, पण मला त्याचं काही तुम्हाला त्याबद्दल मला काही सांगता आलं नाही त्यावेळेस, म्हणून मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते आहे। ह्याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल होते। आणि हे जे मी आहे ते दुकानातून घेतलं होतं, पण हे खराब निघालं थोडंसं, पण ठीक आहे। डेकोरेशन करताना ते काही जास्त दिसून येत नाही। तर पाणी वगैरे टाकून मग त्यातमध्ये फुलं वगैरे अशी मी सजावट केली होती। आणि आज नॉनव्हेज करायचं होतं, तर चिकनचा सुद्धा बेत केला होता। तर चिकनची भाजी वगैरे केली, रस्सा आणि खारं फ्राय केलं होतं। तर तुम्ही बघू शकता आता ही चिकनची भाजीसुद्धा तयार झाली माझी। 5 वाजले होते, तर ते सगळं झालं आणि मग 5 वाजले होते म्हणून चहा वगैरे सुद्धा ठेवलं परत। तर हे खारं फ्राय म्हणतात, ह्याला खोबऱ्याचं करतात, आणि ह्या अळणी रस्सा जे सूप म्हणतात त्याला ते येते। आणि चहा वगैरे घेतला आणि मग पुन्हा रांगोळी काढायला मी सुरुवात केली दाराच्या बाहेर उंबरट्याजवळ। आणि पहिल्यांदा मी उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं मग, आणि मग रांगोळी काढली। तोपर्यंत त्या हळदीचं लेपन वगैरे वाळून जाईल म्हणून, आणि म्हणलं आता आज साधी सिंपल अशीच रांगोळी काढावी। तर पानं होती घरात शिल्लक, तर पहिल्यांदा पानं ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये मग परत डिझाईन काढावी म्हटलं, म्हणून विचार करत होते कशी रांगोळी काय काढायची। तर त्याच्यावरती फुलं वगैरे ठेवली आणि मग रांगोळी काढली। तर हळदीचं लेपन मी असं करते, हळदीच्या लेपनासाठी हळद थोडीशी घेऊन त्यात गोमूत्र आणि गुलाबजलचं पाणी टाकते आणि थोडंसं लागलंच तर पाणी घालते। आणि मी आता थोडंसं लाईटलीच केलं होतं, कारण जेणेकरून ते लवकर वाळेल आणि मला रांगोळीसुद्धा काढता येईल, कारण 5 वाजून गेले होते म्हणून। आणि मी ते हळदीचं लेपन करून घेतलं आणि ते सुकेपर्यंत इकडं तोपर्यंत रांगोळी काढून घेतली। आणि ते सुकल्यावरती मग त्याच्यावरती पावलं वगैरे काढता येतील म्हणून हे। आणि आजसुद्धा छोटीशीच रांगोळी म्हणजे साधीच रांगोळी काढत घेते, असं म्हणलं मध्ये काहीतरी काढावं, आणि असं सर्कल टाईप करून रांगोळी काढून घेतली, फ्लावर्स काढले त्याच्यामध्ये। त्यानंतर उंबरट्यावरती अशी रांगोळी काढली, उंबरट्याच्या खाली वगैरे अशी रांगोळी काढून घेतली। आणि मग परत संध्याकाळी पूर्ण दारासमोर दिवे वगैरे लावले आणि सगळ्या घरात सुद्धा दिवे वगैरे लावून घेतले।
तर मग आता वेळ आली ती ओवाळण्याची, औक्षण करण्याची. तर पहिल्या शर्वरीने, हे माझी मुलगी आणि हा मुलगा आहे, तर पहिलं ह्या दोघांना ओवाळायला सांगितलं. म्हणजे हिने पहिलं ह्याला ओवाळलं आणि मग हे ओवाळून झाल्यावरती मग आणि त्यांची चेष्टामस्करी चालली होती, एकमेकांना काहीतरी बोलणं करणं. तर त्याचं औक्षण करून झालं आणि मग मी माझ्या भावांना ओवाळून घेतलं. औक्षण वगैरे झालं आणि मग जेवायला वगैरे घेतलं आणि मग नंतर म्हणलं आता फोटो वगैरे थोडेसे तुमच्याबरोबर शेअर करावे आणि अशी भाऊबीज साजरी केली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा. आवडला असेल तर आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.